एक तरुण तरुणी एकत्र आले आणि व्हायरल होण्यासाठी केला एक वेगळाच प्रताप. तरुणीनं आपल्या ओठांवर लिपस्टिक लावलं आणि तरुणाच्या कारवर किसेस करायला सुरुवात केली. 1-2 नाही तर तब्बल 3000पेक्षा जास्त किस केले. पांढऱ्या रंगाच्या गाडीवर हे ठसे उठून दिसू लागले. पण नंतर या तरुणाला जो दणका बसला त्यानं तो जास्त चर्चेत आला. नेमकं काय घडलं सविस्तर पाहूयात. किसिंग कारचा ट्रेंड करून व्हायरल झालेला हा तरुण आहे मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेर शहरातला. या पठ्ठ्याचं नाव आहे आदित्य सिकरवार. झालं असं की त्याच्या मैत्रिणीनं एका फॉरेन ट्रेंडचा इन्फ्लुएन्स होऊन हा सगळा प्रकार केला. तिनं ओठाला लिपस्टिक लावली आणि 3000पेक्षा जास्त किस मार्क्स उठवले. हा सगळा प्रकार करायला तिनं 3.5 ते 4 तास मेहनत घेतल्याची माहिती आहे. कार सजवल्यानंतरचा एक व्हिडिओ करून आदित्यनं इंस्टाग्रामवर अपलोड केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि त्याला अवघ्या 24 तासात 55 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. पठ्ठ्या व्हायरल झाला आणि मग पोलिसांच्या रडारवर आला. विशेष म्हणजे रील व्हिडिओमध्ये कारचा नंबर स्पष्ट दिसत असल्यानं ग्वाल्हेर ट्रॅफिक पोलिसांनी ऑपरेशन ईगल अंतर्गत शोध घेऊन कार थाटीपूर भागातून ताब्यात घेतली. पोलिसांनी कार ट्रॅफिक पोलीस ठाण्यात आणली आणि दंडात्मक कारवाई केली. मोटार वाहन कायद्यानुसार वाहतूक नियमांचं उल्लंघन, वेगानं गाडी चालवणं आणि वाहनाच्या मूळ स्वरूपात बदल करणं अशा कलमांतर्गत कार मालकावर 5,500 रुपयांचं चालान फाडलं. पोलीस एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी निशाण साफ करायला भाग पडलं. दंडाची रक्कम भरवून घेतल्यावर पोलिसांनी तरुणाला पोलीस ठाण्याच्या आवारातच कारवर लावलेले लिपस्टिकचे सगळे म्हणजेच 3,500हून अधिक डाग कपड्यानं आणि पाण्यानं स्वतःच्या हातानं पुसायला लावले. या कारवाईनंतर तरुणानं आपली चूक कबूल केली आणि भविष्यात कधीही वाहतूक नियमांचं उल्लंघन करणार नाही अशी माफी मागितली. क्या कर रहे हो जी? अरे बता दो यार, क्या कर रहे हो जी? ये साफ कर रहा हूँ जो मैंने किया था। क्या किया था तुमने? ये लोगों के पास गलत मैसेज गया इसकी वजह से। अच्छा, मुझे पता नहीं था इतना। क्या हुआ था, क्या कर दिया था? कुछ नहीं, ये केसेस के वीडियो बनाने वायरल करने के चक्कर में वीडियो बनाई थी। किसने किए थे केस? लड़की थी वो एक। तो आप धो रहे हो? आप साफ करना पड़ रहा है। आगे से करोगे इस तरह की कुछ? नहीं नहीं, पहले भी नहीं करना चाह रहा था मैं तो, वो तो उसका आइडिया था इस वजह से। पोलिसांनीही स्पष्ट केलं की सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी नियमांशी खेळणाऱ्यांवर अशी कायदेशीर कारवाई यापुढेही सुरूच राहील. पण इथं फक्त कारवाई करून विषय संपला नाही, तर कारवर असलेले लाल भडक किसेसचे ठसे सुद्धा पोलिसांनी या तरुणाला पुसायला सांगितले. आधी ही किसिंग कार व्हायरल झाली आणि आता या तरुणाचे ठसे पुसतानाचा व्हिडिओ सुद्धा तेवढाच व्हायरल होतोय. पण दुसरीकडे असाही प्रश्न आहे की देशभरात कित्येक गाड्या चुकीच्या फॅन्सी नंबर प्लेट, नेते मंडळींनी काळ्या केलेल्या कारच्या काचा, वाहनांचे स्टंट करून सोशल मीडियावर व्हायरल होणारे भाई लोक यांचा धुमाकूळ कधी थांबणार? या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा.